नवरात्र उत्सव निमित्त वाशिम जिल्ह्यात उद्या घटस्थापना अनेक ठिकाणी अनेक मंडळांमध्ये होणार आहे। त्या अनुषंगाने आता मूर्तिकारही आपल्या या देवीच्या ज्या रूप असतात मूर्तीचे त्याला अंतिम रूप देण्याची तयारी करत आहे। सध्या जर बघितलं तर मी वाशिम शहरापासून लगत असलेला काकड जाती या ठिकाणी आहे। या ठिकाणी जे पेंढारकर जे मूर्तिकार आहेत ते स्वतः आपल्या ज्या देवीला आहे तो आता वस्त्र आणि दागिने भरवत आहेत आणि त्यांना आकर्षक हा देवी मूर्ती तयार करून आणि मंडळाला देणार आहेत। आता बघू शकतो आपण आता सध्या मोठ्या प्रमाणात इथं दागिने आहेत व दागिनेचं पूर्ण सजावट ही देवी माला होत आहे आणि ही देवी आता पूर्ण सजावट होऊन प्रत्येक मूर्तीला अशी सजावट करणार आणि प्रत्येक महामंडळाला ही देवी उद्या घेऊन जाणार आणि घटक स्थापना करणार आहे। त्याचबरोबर काही ठिकाणी रंगरंगोटीचंही काम सुरू आहे। या ठिकाणी अनेक मूर्ती आता वेगवेगळ्या रूपाच्या मूर्त्या या ठिकाणी मोठमोठ्या मूर्ती आहेत। 8 फुटापासून ते 5 फुटापर्यंत ह्या मूर्त्या तयार झालेल्या आहेत। ह्या तयार झाल्या आता पण उद्या जो भाविक भक्त जो महामंडळातील लोक येतील आणि ते या मूर्त्याला बुक केलेले असतात ते घेऊन जाणार आहे। तर त्यापूर्वी मूर्तिकार हा आपला अंतिम हात याच्यावर मारत आहे। सध्या परिस्थितीत सुंदर आकर्षक अशा मूर्त्या तयार केलेल्या आहेत आणि प्रत्येक स्वरूपाच्या मूर्त्या असल्याचं आपल्याला दिसून येते आणि यामुळे जे भाविक भक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण होणार आहे। ते आता जर परिस्थिती बघितली जिल्ह्याची तर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हे 9 दिवसाचे जे नवरात्र असतो तो उत्साहात साजरा केला जातात। कॅमेरामन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।